अधिकाऱ्याकडे गेले तर नक्कीच त्याला काम करायशिवाय राहत नाही। म्हणून संघटना किती महत्त्वाची असते हे आपण जाणून घ्यावं पाहिजे। मूळचं अधिवेशन झालं, खूप सुंदर अधिवेशन झालं, आम्ही त्याच्या बोललो। बारामतीचं अधिवेशन झालं, आम्ही किती लोकांना सगळ्या पत्रकारांच्या हक्कासाठी लढणारी व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना म्हणून या संघटनेचं नाव देखील देशात तयार झालेलं आहे। केवळ महाराष्ट्रातच नाही, राज्याच्या बाहेर सुद्धा तेलंगणामध्ये सुद्धा या संघटनेची शाखा संदीप भाऊंच्या नेतृत्वात सुरू झाली। नक्कीच कौतुकास्पद आहे। वेगवेगळे प्रश्न, या प्रश्नांना पत्रकारिता करत असलेल्या आपल्या पत्रकारांना सामोरं जावं लागतं दैनंदिन जीवनामध्ये। या सगळ्या समस्यांच्या संदर्भात हा लढा आहे। हा लढा कधी नागपूरच्या अधिवेशनात पाहायला मिळतो, कधी मुंबईचं विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना पाहायला मिळतं। सरकारशी चर्चा होते, त्यात काही समस्या सोडतात, काही सोडत नाही, मात्र संघर्ष सुरू आहे। आज मला 35 वर्ष पत्रकारिता करत असताना झालेली आहे। 1995 मध्ये माझे मित्र विलास ढोरे यांनी सांगितल्याप्रमाणे लोकसत्तासाठी मी पत्रकारिता सुरू केली होती। लोकसत्ता 12 वर्ष गेलेली महाराष्ट्राची आणि मीडियावरून आपण आवाज तिथपर्यंत गेला पाहिजे। हा एक दुसरी आयोजित केलेला आहे पत्रकारांच्या वतीने। या कार्यक्रमामध्ये उपस्थित, या कार्यक्रमाचं उद्घाटन तनुश्रीताई आत्रा, आपल्या राज्याचे प्रदेश अध्यक्ष आणि पाटील मास्तेजी, विदर्भाचे विभागीय अध्यक्ष
साहेब, तसेच आपले पडवळी जिल्हा प्रतिनिधी न्यूज 18 लोकमत महेश तिवारी यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित करण्याचा त्यांचे श्रेय आपले लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी संजय शिपाले, जैन साहेब, सर्व इथे उपस्थित असलेले आपले या प्रतिनिधी प्रोग्रामचे आता कुठेतरी आपण पत्रकार एकत्रित इथे आले आणि पत्रकारी करताना आपल्याला फार मोठा संघर्ष करावा, म्हणजे मेहनत करत असताना आपण एकच बाजूला घेतो, दोन्ही बाजू आपण घेत असतो. कोणी काम केलं त्याच्याबद्दल, कोणी काम नाही केलं त्याच्याबद्दल सुद्धा आपण केलं. आणि हा मोठा प्रकारचा संस्कृत झाला, टेक्नॉलॉजी इतकं वाढलेलं आहे की आता मी बोलत आहोत की एका मिनिटात फिरून चालत म्हणजे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा इतका कुठे आपल्याला कुठे कुठे आता मी पण 4 G आणि 5 G कारण ते आमचे माझे मंत्री महोदय यांचं मी आज होतो इंडिया साहेबांचं ते म्हणते की आता 4G आहे, 4Gच्या नंतर लवकर 4G आहे म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा इतका आपण जे वाढवणार इतका लवकर आपण कम्युनिकेशन होऊ शकतो. म्हणून आपण या दिनामध्ये 460 ट्रॅव्हल करण्याचा केंद्र सरकारने मंजूर केलं आणि त्यापैकी 260 उभे झाले या दिनामध्ये. त्याला फार मोठा विरोधी होतो, काय आमच्या लोकांचा विरोध होतो. जिल्हा त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये विरोध. आमचा एकच मुद्दा होता की आपण हा टेक्नॉलॉजी जे नेट गावागावावर गेला कमीत कमी आमच्या लोकांकडे फोन आहे, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये आता फोन आहे. काय म्हणतात प्रत्येक बटन दाबलं की बस पाहता येईल. म्हणजे मुलांना शिक्षण प्रश्न फार मोठा मदत आहे. तिचा भाग त्याच्या माध्यमातून मुलं ऑनलाईन इतका आपला टेक्नॉलॉजी वाढलेलं आहे, कम्युनिकेशन वाढलेलं आहे. हे सर्व होत असताना या संघटनेतून आपले विभागीय भागायचे त्यांना भरपूर बदल भेटले. राज्याचे वेगवेगळं तेलंगणामध्ये ईडीमध्ये काम केलं, त्याच्यामध्ये मग इकडे आले ईडी बंद झालं आणि आता ते आयटीमध्ये आहे काम चांगलं करत आहे. पण ते जास्त फेवर माझे पाहिजे कारण की इथले मतदार आहे, त्यांचे या विभागाचे मतदार आहे. मत कुणाला टाकतात त्यांना माहिती, आम्हाला माहिती आहे कारण की खूप मतदार आहे. तर त्या व्यक्तीने एक चांगलं एक मला वाटते जिल्ह्यातून पहिला हे व्यक्ती आहे ज्यांनी ईडीचं ते चॅनलच्या माध्यमातून प्रचार करण्याचं काम त्यांनी केलं. आपले स्वर्गीय R.R. पाटील होते, त्यांच्यासोबत सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये फिरले. कोणी मंत्री आला की त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये हे असतात, ते कसं बोलतात त्यांनाच माहीत. आता त्यांच्या कॉम्पिटिशनला आणखीन एक आलेला रोबिन, तो सुद्धा कुठे कुठे घुसून जातो हेलिकॉप्टरमध्ये. बाकीच्या लोकांना तर सरकार काय बसू देत, मंत्री काय बसू देत नाही असं आहे. तर हे दोघे कलाकार आहेत, म्हणजे ते सुद्धा कला आला पाहिजे, म्हणजे ते कलाच आहे. आता
कोणाचा हिंमत हेलिकॉप्टरमध्ये DCMचा हेलिकॉप्टर आला की त्याच्यामध्ये बसून जायचा, फडणवीस साहेबांचा हेलिकॉप्टर आला की ते जवळचे. म्हणजे जे कोणी इथे येतात पालकमंत्री हे त्यांचे दत्तक होतं. कोण? आमचे बैलशिवाय बस मंत्री आला की मग त्यांचा आणि त्यांचा जास्त ऐकतात मंत्री आणि आमचा कमी असं जाऊ द्या. परंतु त्यांचं जे मागणी आहे चांगलं मागणी त्यांनी केलेलं आहे की आम्हाला इथे सगळं आमच्याकरता सुद्धा एक इंडिपेंडेंट व्हॉइस ऑफ मीडिया करता इथे जागा झाला पाहिजे. आपण जागा पहा, ते आपण कलेक्टर साहेबाला सांगून आपण ते मदत करू. मदत करण्याचं मुली नंतर आलं त्याला काय जमत नाही, कारण की माझ्याकडे जमीन असतं तर मीच दिला तिथे. आता 150 एकर जमीन दिलं ना आपण आता आपला सुरजागड इस्पात, तर त्याकरता आपण नावातच धर्म आहे म्हणून त्याला काय प्रश्नचिन्ह करायचं काही आवश्यकता नाही. आमच्या मदतीचा भूमिका सदैव राहणार आहे. पत्रकाराने राहतो, पोर्टल असतो त्याला आपण मदत करू किंवा चॅनल असतो त्यालाही आपण मदत करत असतो. परंतु ह्याच्याकरता सुद्धा जागाचा आपण बघा का कुठे जागा आहे ते जागा देण्याचं वेळ माझ्याकडे कमी असला तरी आपण पुन्हा निवडणुकीमध्ये उभा होणार आहोत आणि पुन्हा निवडून येणार. हे तुमचं सहकार्य राहिलं, कारण की हे कला आहे, तुमच्याकडे कला आहे. कोणाला पाडायचं हे टाकतील व्हॉट्सअपमध्ये आणि ज्याला आणायचं हे ह्यांच्याकडे, कारण की आता इतकं पब्लिक इतकं हे झालेलं आहे की बस काय थोडासा चुकला की त्याच्यावर शिक्षणच करायचं. तेव्हा मी बस 1 रन 2 रन नाही छक्काच मारतात असं आहे. त्या दृष्टीने सगळं यांच्याकडे आहे आणि तुमच्या भरोसावरच उमेदवार आता पुढच्या कालावधीमध्ये आता लिखाण काय पेपरच्या लिखाणामध्ये आता काय रात्री ते बसा लागते, पत्रकारांना लिहा लागते, टाईप करतात, मग पाठवतात आणि रात्री छापण्यात दुसरा दिवशी येते. हे तर काहीच नाही. आता इकडे चालू तिकडे आता जातच आहे मेसेजेस. जन्मरावांनी बोललं की जमीन आता तुम्ही दाखवा आणि आम्ही देऊ, गेला फिरून त्याला. तर हे जे आहे हे म्हणजे म्हणजे टेलिकम्युनिकेशन इतकं वाढलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं होत असताना निधीचा काय प्रॉब्लेम नाही. निधीचं भंडार आपल्याकडे आहे, नो प्रॉब्लेम इन फंड. खनिज इतका मोठा खनिज निघत आहे त्याचा पैसा कुठे जाणार? जागा मदत करतो, जागा झाल्यानंतर पैसा सुद्धा तुम्हाला देण्याकरता आपण जरूर तुम्हाला काय किती लागते 20 लाख लागेल, 25 लाख लागेल, 30 लाख लागेल, किती लागते हे ह्यांच्या पत्रकार भवनापेक्षा चांगलं भवन बनवतो. हेच पाहिजे ना तुम्हाला. डबल मजली 3 मजली काय बोलत नाही. कारण का आता इतके पत्रकार आमच्याकडे किती 25 जिल्ह्यामध्ये ते लोकल चिन्ह हे धरलं तर 25च असते. ते पहा किती आहे 400-500च्या वर आहेत मला वाटतं. आले नाही काय म्हणजे एक चांगला मोठा संघटन आहे आणि संघटन हा महत्त्वाचा. आणि डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं संघटन शक्ती निर्माण झालं. तुमचे पत्रकार म्हणजे काय तर त्या पत्रकारांचा पेन चालते, तलवार नाही चालते. तलवारीने माणूस मरत नाही, परंतु तुमच्या लिखाणामुळे माणूसचा BP वाढू शकते, त्याचा शुगर वाढू शकते. मी मजबूत आहे म्हणून माझ्याकडे BP आहे आणि शुगरही आहे. माझ्याकडे बिमारी आहे, परंतु किती दिलं तरी मी इतका मजबूत झालेलो धर्माराव बाबा. इकडून ऐकायचा आणि इकडून पडायचं. किती लिहिलं तरी मला काय फरक नाही पडत. लोक झाड टाकतात, ते व्हॉट्सअपवर येते कशामध्ये गड्ड्यामध्ये, आणि ते गड्ड्यामध्ये झाड उभं राहू शकत नाही, पण झाड टाकतात. आता ते झाडच राहत नाही तर मग काय उपयोग त्या गड्ड्याचा आणि त्या व्हॉट्सअप होईल. जेव्हा व्हायचा होणारा ते काम काय त्याच्यामध्ये काय चुकलं आहे लिहिणारा माणसाने लिहिलंच पाहिजे. आमच्याबद्दल चुका काढलाच पाहिजे. जितकं चुका काढणार तितका मजबूत आम्ही होणार आणि तितकं कामं करणार हे तितकं. म्हणून हे जे आहे तुमचं जे मीडिया आहे ते जे तुमचं मीडियाच्या माध्यमातून असं काही आपण केलं पाहिजे की तो
समोरच्या माणसाने काम केलं पाहिजे. समोरचा जो प्रतिनिधी असतो तुमचा, लोकसभेचा असेल, विधानसभेचा असेल, जिल्हा परिषदचा असेल, नगरपंचायतचा असेल, या लोकांना कामाला लावलं पाहिजे. ठीक आहे, रस्त्याचं जबाबदारी कोणाचं आहे? खासदारचाही आहे, आमदारचाही आहे, नगरपंचायतचाही असते किंवा ग्रामपंचायतचा असते. फक्त आमदारावर दगड टाकण्यापेक्षा आपण सगळ्यांवर इक्वल डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे. धर्माराबाबत 1 रुपयाचं काम असेल तर धर्माराबाबतच नारायण फोडायचं असं नाही करायचं. 4 आना धर्माराबाबतचा, 4 आना ग्रामपंचायत सरपंच, 4 आना आपला जिल्हा परिषदचा, 4 आना खासदारचा, असं तुम्ही केले तर बरोबर सगळे लोक कामाला लागतात. फक्त तुम्ही एका माणसाला सांगितलं, मी तर करणारच आहो, माझ्या जबाबदारीचं आहे, कारण की सगळं काम करायचं जबाबदारी माझं. आता खासदार आहे ते बिचारे विरोधी राहिल्यानंतर काय पैसा भेटते का त्या DPCतून पैसा भेटत? खासदाराचं 5 कोटीचा फंड आहे, 5 कोटीच्या फंडामध्ये ते 6 विधानसभा, आपण 6 विधानसभा बिचारा काय करणार? काय करू शकत? ते करणारे आम्ही, आणि जे काय करायचं सरकार चांगले कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. बजेट चांगलं आहे आपल्याकडे, आणि आपण जे सांगितले की जे पेन्शन योजना पत्रकारांकरता जे आपलं 11,000 होता ते 20,000 केलं सरकार. त्याचा नोटिफिकेशन आणखी निघाला नाही, तरतूद झाला नाही, असं प्रकारचं आपलं म्हणणं आहे. मी जरूर आता उद्या माझ्या बैठक आहे, दादासोबत मी जरूर चर्चा करणार. त्याच्याबद्दल वाटलं तर एक निवेदन माझ्याकडे द्या, मी इथे आपण द्या, आणि त्या दृष्टीने आपण जरूर दादाशी मी बोलतो. आणि आपल्याला जे पत्रकार महामंडळ, कारण की दोन्ही या कॅबिनेटमध्ये मी होतो आणि दोन्ही विषय कॅबिनेटमध्ये पास झालेला, का तरतूद झाला नाही मला माहीत नाही, परंतु सरकार तुमच्या भूमिकेशी सहमत आहे. सरकार तुमच्या भूमिका सरकारला पटलेलं आहे, आणि त्या दृष्टीकोनातून महामंडळ झालं पाहिजे हे त्याच्याबद्दल दुमत नाही. पेन्शन आपल्याला सगळ्यांना आपण पेन्शन देतो, आम्हाला पेन्शन भेटते 5 वर्ष निवडून आल्यानंतर. मग कशाला ह्याला आपल्याला पेन्शन तुम्ही देतच बसतात. 24 तास ड्युटी तुमचं आहे, आमच्या ड्युटी सुद्धा 24 तास आहे, परंतु 5च वर्ष करताय. तुमचं तो 35 वर्ष राहिलं तरी तुम्ही काम करत राहता, 60 वर्ष झाले तरी ते आहेत आमचे, 60 वर्ष झाले तरी काम करत आहेत. तर असा प्रकारचा आहे. मला जरूर मदत करण्याची भूमिका माझ्यामध्ये राहील. 2 काम तुम्ही सांगितले, 2 कामापैकी दोन्ही काम मी जरूर, हे राज्य शासनाचं काम आहे, त्याच्यासुद्धा मी फॉलोअप घेतो, दादाशी बोलतो, आणि त्याच्यामध्ये मार्ग लोक निघत असतात. कारण की आमच्याकडे सुद्धा आता टाईम आउट प्रोग्राम, आमचासुद्धा टाईम आउट आहे. आता आमच्याकडे किती दिवस आहेत? 40 दिवस आहेत. त्याच्यानंतर आचारसंहिता होईल, म्हणून आचारसंहिता लागण्याच्या अगोदर जे काही आपल्याला करता आलं तर आपण जरूर करू. पुन्हा आणि माझ्या विभागाचं तर आपल्याला माहिती आहे, माझ्याकडे फूड आणि ड्रग आहे. आपण सांगितले माझ्या विभागाकडे जमिनीचा नाही आहे, माझ्याकडे अन्न व औषध हा विभाग माझ्याकडे आहे. आणि मी आपल्याला सांगतो की दूधजन्य पदार्थ ह्याच्यामध्ये फार मोठा भेसळ या राज्यामध्ये होत आहे, आणि या राज्यामध्ये भेसळ होत असताना आपण आता पुढे या मुख्यमंत्री साहेबांनी निर्देश दिलेला आहे की आपल्याला आता MPD हे आपण कायदा लावणार आहोत. याच्या माध्यमातून या लोकांना बेल मिळणार नाही. आता दूधजन्य पदार्थामध्ये जर कोणी भेसळ करत असेल, दुधामध्ये भेसळ करत असेल, हे सुद्धा आपण कंप्लीट बंद केलेलं आहे. आम्ही आमच्या विभागामार्फत आता ईट राईट कॅम्पेन आपण सुरू केलं, ज्याच्या माध्यमातून किचन साफ सुथरं असलं पाहिजे. जर किचन बंद बरोबर नसेल तर जे काही 5 स्टार असेल, 6 स्टार असेल, 7 स्टार असेल, हे हॉटेलसुद्धा आपण बंद करण्याचं काम फार मोठ्या प्रमाणात आपण केलेलं आहे. या राज्यामध्ये नंबर 1चं म्हणजे बडे मिया हा हॉटेल कोल्हापूरमध्ये, त्याला कोणी हात लावू शकला नाही, परंतु गडचिरोलीचा एक सर्वसामान्य मतदाराने मला निवडून दिलेल्या व्यक्तीला मला डिपार्टमेंट आल्यानंतर बडे मियाकडे 75 वर्षापासून लायसन्सच नव्हता, लायसन्सच नाही, आणि हॉटेल झालं होतं, लोक खात होते, आणि त्या काय खाल्ले त्याने आता ते बोलल्यानंतर काय जेवण आता येत नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल त्याच्यामध्ये किडे काय गलीज किचन त्याचं काय आपण खालो. आता मी सुद्धा बडे मियाकडे जाऊन खालो, पण आता खालो आता काय करतो. हां, तर असं आहे. तर ते हे इतकं गलीच असतो, त्याच्यावरच आपण कारवाई केलं, आणि त्याला सुद्धा आपण 36 तास त्याचं हॉटेल बंद केलं. मग
मग त्याने येऊन सगळं दुरुस्त केल्यानंतर पण पुन्हा लायसन्स त्यांना दिलं. तर म्हणजे अशा प्रकारचं सुद्धा कारवाई आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये आपण करत आहोत. आणि आपण सगळे इथे मला अध्यक्षस्थान आपण दिल्याबद्दल आयोजकांचा मी हार्दिक आभार मानतो. आणि मी सदैव आपला पाठीशी उभं आहे. जे काही आपल्याला म्हणजे माझा संबंध चांगला आहे पत्रकारांसोबत असेल किंवा आपलं जे टी व्ही मीडिया असेल कोणती करू आहे माझ्या आपण त्यांच्या ह्याच्या फालतू भानगाडीमध्ये मी जात नाही. आणि त्या आपण आपलं कामाशी मतलब ठेवतो आणि लोकांचं काम माझ्याकडे जे कोणी आला विरोधी लोकांचं काम पहिले करतो नंतर माझ्या कार्यकर्त्याचं काम करतो. हे एक सवय माझ्याकडे आहे. म्हणून लोक आपल्याला पाठीशी राहतात आणि आपला सगळ्यांचा आशीर्वाद राहायला पाहिजे इतकं मी अपेक्षा करतो. आपला रजा घेतो. जय सेवा, जय हिंद, जय हिंद.